नाही, माझ्याकडे तक्रारी असं नाही म्हणता येणार, पण स्वच्छतेचा विषय आज सकाळी जेवढे काही मला आपले मान्य नगरसेवक वगैरे भेटून गेले किंवा काही समितीचे सदस्य भेटून गेले, त्यावेळी त्यांच्याकडून आलं की बाबा हे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये हा असा विषय आहे. तर मला तर मी आजच म्हणजे तसं आजच मी ऑफिसला आली असल्यामुळं मी सांगितलेलं आहे की मला ती मगाशी मी नाईक मॅडम नाही म्हटलं, मला ती संपूर्ण फाईल दाखवा. तर त्याच्यामध्ये काहीतरी मला वाटतं गट समिती एक स्थापन केलेली आहे, गट समितीचा अहवाल येणार आहे आणि तो अहवाल काय येतो, कारण त्याच्यामध्ये सर्वपक्षीय ती समिती केलेली दिसून आली मला. तर त्या समितीचा जो काही अहवाल येईल त्या अहवालावरून आणि संचिकेचं अवलोकन करून मला पुढे जावं लागेल. त्यामुळे मी आज नाही सांगू शकणार आपल्याला की मी काय करणार आहे. तुम्हाला येऊन भेटले माझ्या माहितीप्रमाणे ते बायोमायनिंग ठेका त्यांनी नागशे मॅडमनी वर्कआउट काढली अशी त्यांचा आरोप होता. खरं आहे की नाही, मला त्यांनी फक्त असं सांगितलं की बाबा मॅडम हे फाईल तुम्ही बघा, कारण याच्यामध्ये बायो मायनिंगच्या बाबतीमध्ये जे काही वर्क ऑर्डर दिली गेलेली आहे ती चुकीच्या पद्धतीची आहे, तर ती मला बघावी लागेल. 3 महीने से पेंडिंग थी ना मैडम, काय समय 3 महीने से पेंडिंग थी वर्क ऑर्डर आपके आने की बाद ही हुई, तो आपके आदेश पर हुई या नहीं, मुझे तो मालूम ही नहीं. मुझे आज बायो हैपिंग तो मुझे तो उसका जो कुछ सब्जेक्ट है वो भी मुझे पता नहीं है, तो मैं अभी कुछ नहीं बोल सकती उसके ऊपर. जब मैं फाइल देखूंगी तभी मैं बोल पाऊंगी. मैडम यहाँ समस्या ऐसी है, एक तो मुनाफा का इनकम कम है, खर्चे ज़्यादा है, इसके पद बढ़ते नहीं है, सारे प्रोसेस जो चले वो ठेके पे चल रही है. दूसरा साफ सफाई का, तीसरा विभागीय शहर है हमारा. विभागीय शहर में का में स्ट्रक्चर तो बढ़ रहा है, लेकिन जो सुख सुविधा मिलनी चाहिए वो सुख सुविधा आज भी वो स्तर पर नहीं मिल रही है. शासन प्रशासन का ध्यान नागपुर तक तो है, लेकिन अमरावती तक का जो निधि मिलना चाहिए वो तक वो नहीं है. बीच में कुछ लोगों ने प्रयास करके, आयुक्त लोगों ने प्रयास करके शासन से निधि खींच कर भी लाया, लेकिन ठीक है वो जितना मिला उतना उसके अलावा नहीं मिला. ये सारी समस्या के चलते जो जन सुविधा मिलनी चाहिए जन सुविधा में जो ध्यान नहीं है. हम लोगों के प्रश्नों का रुख सिर्फ इतना ही है कि आप उस संदर्भ में अगर कुछ पहल करें तो निश्चित ही हम लोग भी आपके साथ हैं, हम प्रेस भी आपके साथ है. नहीं, मुझे तो आपका सहकार्य अभिप्रेती है, मैंने पहले ही बोला है. देखो, जो भी शहर की जन समस्याएं हैं वो जानकर ही मुझे आगे बढ़ना है. जैसे कि अभी आपने पहले बताया कि स्वच्छता, फिर अभी आप मनुष्यबळ का बोला, इन्कम एंड जितना एक्सपेंडिचर आहे उसका बताया. जे काही तुम्ही मला सांगितलेलं आहे त्या गोष्टी मला पहिला जाणून घ्याव्या लागतील की समस्या नेमक्या काय शहराच्या. बेसिक समस्या तर माहीत असतात, त्या सगळ्याच शहरामध्ये असतात. आरोग्य, स्वच्छता, पाणी या आहेत. आता ज्या समोर ज्या काही समस्या दिसतील त्याप्रमाणे आपल्याला पावलं उचलावी लागतील. आता स्केरसिटी सुरू होईल कदाचित, मला माहीत नाही, म्हणजे मी ऐकून आहे फक्त विदर्भामध्ये आता उन्हाळा सुरू झाला की पाण्याची टंचाई सुरू होईल. म्हणजे ह्या सगळ्या समस्यांना आपल्याला पुढे जावं लागणार आहे. तर ज्या ज्या समस्या येतील त्याप्रमाणे आपल्याला हे करावं लागेल. तर नक्कीच जनसमस्या म्हणजे पब्लिकच्या ज्या काही समस्या आहेत त्याला आपल्याला नियमानुसार जसं काही करता येईल ते नक्कीच करायचा प्रयत्न मी करेन. अमरावती में पार्किंग की समस्या सबसे बड़ी है. अमरावती से नक्शे पास किए जाते हैं, नक्शे के अंदर पार्किंग होती है लेकिन प्रत्यक्ष में पार्किंग नहीं होती है. यहाँ तक कि मनपा की जितने मार्केट है वो मार्केट में पार्किंग ही नहीं है, लेकिन नक्शे के ऊपर है. अच्छा. घर में ही अपने परेशानी है, बाहर कार्रवाई नहीं कर सकते. मला असं वाटतं जागेचा पण प्रश्न आहे का बघावं लागेल. पण मी तुम्ही जे म्हणताय की कागदावर आहे आणि प्रत्यक्षात नाही, तर ते पण मला बघावं लागेल. शोरूम खुल रहे हैं लेकिन पार्किंग नक्शे में आ जाते, वहाँ पार्किंग ही नहीं है. मधात कारवाई पण केली होती मॅडम, अहवाल पण आहे, कारवाई पण झाली होती, पण नंतर नाही बंद झालं. मॅडम मार्केट म्हणजे 2018 ते पूर्ण 5 मार्केटचा पूर्ण कार्यकाळ संपला आहे. आजही ते व्यापारी तिथं गाळून आहे, त्यांच्याकडून भाडे वसूल केल्या जात नाही. गेल्या 7 वर्षापासून त्यांच्याकडून टॅक्स घेतला जात नाही. यावर तुम्ही काय उपाययोजना करणार आहे, काय करणार आहे म्हणजे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने? नाही, मग ते तुम्ही जे सांगताय की 4-5 हे जे काही व्यापारी संकुल आहेत आणि तिथं पार्किंगचं नाही, मनपाचीच व्यापारी संकुल, मी नक्कीच त्याच्यामध्ये आमच्या टीमच्या सोबत बसून आपलं उत्पन्न कसं वाढेल किंवा जे काही नक्की समस्या काय आहेत ते बघून पुढे जावं लागेल. त्याप्रमाणे करायचं. नाही, नवीन योजना घ्याव्या लागतील. मी बघून सांगेन, कारण आमसभेमध्ये काय ठरलं
किंवा काय मी आज नाही सांगू शकणार आपल्याला. तुमचे हे नक्की जे काही आज तुम्ही मला जे विचारताय ना प्रश्न, त्याचे नक्कीच मी तुम्हाला एक महिन्याभरामध्ये मी सांगू शकेन ना की तुमचे जेवढे काही 4-5 संचिका आहेत त्याच्यामध्ये आपण काय प्लॅनिंगने जाऊ शकू, हे नक्कीच मी मला एक थोडा वेळ दिला तर मी सांगू शकेन. हा, आणि तुमच्या नाही मला उत्तरांची अपेक्षा नाही, पण मला एवढं तरी आनंद आहे की आपल्याकडून मला प्रश्न समजतायत, समस्या समजतायत, त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आज तुम्ही नवीन अमरावतीमध्ये आला, प्रशासकीय अधिकारी म्हणून आला, तुम्ही काहीतरी एक स्वप्न उघडा शिकून आला असला की माझ्या स्वप्नातला शहर कसा असावा, म्हणजे एक विजन तुमच्या नजरेत अमरावती शहराला तुम्ही नवीन दिशा कोण दिलेला? बेसिक एक तर पर्यावरण मला खूपच हे आहे की पोल्युशन जर असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही करता येत असेल तर ते. आणि आता तुम्ही जे काही मोठा प्रश्न सांगितलेला आहे तो पण मी कितपत नेऊ शकते. मला एकंदर जे काही तुमचं सकाळपासून मी ऐकते त्याच्यातून स्वच्छतेचा प्रश्न मी ग्वाही नाही देत, पण मी नक्की त्याच्यामधून मार्ग काढून पुढे कसं जाता येईल हे मात्र नक्कीच बघेन. कारण हे चॅलेंजेस आहेत माझ्या समोर आलेले जे सकाळपासून मी पाहते त्याची. मैडम आपको है ना, जितने भी मनपा के कर्मचारी अधिकारी है उनमें आपको जन जागृति करना पड़ेगा नागरिकों से पहले. मला अधिकारी कर्मचाऱ्यांबरोबर नागरिकांच्याकडून सुद्धा मदत किंवा सहकार्याची भावना आहे की कचरा ही समस्या फक्त प्रशासन नाही सोडवू शकत, त्याच्यामध्ये नागरिकांचं सुद्धा सहकार्य. हा, तर त्या काही गोष्टी आपल्याला अशा आहेत की त्या आपण नागरिकांच्या सहकार्यातूनच आपल्याला पुढे जावे लागणार आपल्या मनपावर केंद्रीय हरित लावालाने 43 कोटीचा एक दंड ठोकला आहे. तो त्याच्यावर सुप्रीम कोर्टमध्ये विषय सुरू असताना बायो मायनिंगचा ठेका एका वादग्रस्त कंपनीला दिला झाला. ही नेकअप कंपनी आहे जी बिहारमध्ये पुढे गया इथे, तिचं रेकॉर्ड बरोबर नाही तरी तिला ठेका देण्यात आला. मी सांगितलं की मी ती फाईल बघावी लागणार आहे मला की काय नेमकं आहे. आम्हाला ऍक्च्युली फार अपेक्षा नाही की तुम्ही आता सर्व उत्तर द्यावे म्हणून. प्रश्न बघा आहे, विनंती किंवा सूचना आहे आमच्या. एक सारांश तुम्हाला एवढं सांगायचं होतं की इथे येणारे प्रत्येक आयुक्तापर्यंत परत सांगतात आणि वेगवेगळे धुळता संकल्पना, परंतु वास्तव हे आहे की इथे आलेले आयुक्त हे स्वच्छतेच्या बाहेर निघू शकत नाही कारण इतका मोठा इश्यू आहे. ते स्वच्छतेचा विषय भरपूर पडतात. आमची अपेक्षा फक्त एवढी आहे की जे 2-3 प्रश्न आले, व्यापारी संकुलाचा उत्पन्नाचा महत्वाचा विषय आहे तो बऱ्यापैकी वर्कआउट झालेला आहे अधिकाऱ्या विभागाच्या लेवलवरती, परंतु त्याला आयुक्तांच्या खुर्चीवर डिसिजन होणं पण अपेक्षित आहे. तो एक विषय आहे. शाळांच्या संदर्भात सुद्धा अगदी छोटे छोटे गोष्टी आहे. पर्यावरणाचा विषय तुम्ही सांगितला. आता शहरातले काही डिवायडर आहेत जे ऍक्च्युअली बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे, परंतु कलंदरे साहेबांच्या काळात निर्णय झाला होता की ते ऍटलिस्ट ते डिवायडर मेंटेन करायचं काम आपण घेऊ. बाकी बांधकामाचं नाही, पण वृक्षारोपण आहे, प्लांटेशन आहे, वॉटरिंग आहे, ते सुद्धा कलंदर साहेब गेल्यानंतर 2 आयुक्त गेले, पण अजूनही सातारा शहरातले अगदी डोळ्यांनी दिसणारे डिवायडर आहेत, पण ते सुद्धा अजूनही तसे आहे. त्यामुळे या छोट्या छोट्या कामांवर लक्षावर तुम्ही विषय केंद्रित असं आहे, डेपोच्या समोर जर डिवायडर आहे ना लोखंडी, ते चोरी केलं. त्याच्यात 2 भाग असू शकतात. मला खात्री करावी लागेल आपण जर बोलताय ते. डिवायडर हा पार्ट स्टेटचा असेल तर स्टेटकडं, सिटीतला असेल तर आपल्याकडे येईल. तो नेमका कोणता भाग कुठे आहे ते बघावं लागेल. BNCचा आहे का कॉर्पोरेशनचा आहे. तर ते जे अस्वच्छतेचा विषय नाहीये. आमच्याकडून सूचना घेण्याची गरज असते. तुम्ही शहरात लक्ष द्या. आपका चेहरा पता नहीं है, आप शहर में चक्कर मार के आओ, आपको आगे समझ शहर को चक्कर मारने का चेहरा सामने आने से पहले ही चक्कर मारना जरूरी है. दुसरं असं आहे की प्रश्न खूप आहे तुमच्या बाकी जी गोष्टी तुमच्या करणारच आहे मान्य आहे, पण असं आहे की चायपेक्षा केटल्या ग्राम जास्त आहेत तुमच्या महापालिकेवरती. म्हणजे तुम्हाला पॉईंट नंबर सांगतो. मागच्या 25 तारखेला बदल्या विचारून गेलं माझ्या तुझ्यावर. मागच्या 25 तारखेला काही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या गेल्या होत्या आयुक्तांनी आणि आयुक्तांनी. अजून ते रुजू झाले नाही आहे. कंत्राटी कर्मचारी आयुक्तांना आदेशचा पालन करत नाही आहे. कोणीच कुणाला ऐकायला तयार नाही आहे. सगळं इथं राहिले आहे.
म्हणजे तुम्ही बाहेरच खूप मोठी गोष्ट, पण तुम्ही आपल्या कॉर्पोरेशनचे जे अधिकारी आहे ना त्यांना शिस्त लावा. दूसरा विषय ये है कि संपत्ति कर का जो हाउस होल्डर्स हैं उनसे तो हम बखसकती से वसूली करने की कोशिश करते हैं, लेकिन बड़े बड़े मॉल्स हैं, बड़े बड़े हॉस्पिटल्स हैं, इन पर बहुत लमसम संपत्ति कर लगाया है. उसकी वसूली के लिए कोर्ट में लगाया जाता है या उसके लिए कोशिश नहीं की जाती. नहीं, आज मैंने वहाँ पर बहुत ज्यादा मिल जाती है. इस पर थोड़ा सा ध्यान देना मुझे लगता है ज्यादा जरूरी है. मैंने आज ही सुबह बताया है कि मुझे ये जो मेन पॉइंट्स है इनकम सोर्स के, जैसे कि टैक्स, तो मैंने आज ही सुबह देशमुख साहब से बोला है कि मुझे टैक्स के लिए जो भी अभी मार्च तक का था वो, और अभी जो हम आगे का हमें प्लान करना है वो उस हिसाब से हम 2 दिन में बैठेंगे, 2-4 दिन में. तो मुझे प्लान तो करना जरूरी है क्योंकि बेसिक इनकम के सिवा हम आगे नहीं बढ़ सकते. कॉमन हाउस होल्डर के साथ साथ जो बड़े बड़े मॉल्स हैं, हॉस्पिटल्स हैं, इन पर कार्रवाई होनी चाहिए. सही. साफ सफाई में टेलरिंग से शिफ्ट हुआ हुई थी, उसमें कंपनी का काम करने का निर्णय लिया कि आज की बैठक टेंडर और एग्रीमेंट में काफ़ी तफावत है, इससे मनपा को करोड़ों का नुकसान हो रहा है. ऐसा नहीं, मैंने जब तक मैं उनका मुझे रिपोर्ट नहीं आता तब तक मैं आगे नहीं जा सकती. तो मैंने बोला है जितनी जल्दी हो सके वो कमेटी का रिपोर्ट, तो मुझे लगता है 13 या 15 तारीख तक रिपोर्ट देने वाले हो. फिर उसके आगे जो भी उनका रिपोर्ट आता है, क्योंकि मैंने वही बोला पहले कि जो कमेटी का रिपोर्ट आएगा उसके ऊपर, और जो एग्रीमेंट है, जो टेंडर पॉलिसी है, वो उसका आगे देख के ही मुझे जाना पड़ेगा. मॅडम, मालमत्ता करायच्या बाबा 4 ते 4.5 हजारच्या शासकीय इमारती आणि 1 लाखाच्या वरचा असलेल्या 1,000च्या वर असा प्रॉपर टॅक्स त्यांच्यावर अजूनही कारवाई होत नाही. लाखो रुपये टॅक्स त्यांच्याकडे पेंडिंग नुसतं नोटिसा दिल्या जाते, त्यांच्याकडे जप्तीनामा चुकलं जाते, काही 25-30 हजार रुपये भरून देतो, पुन्हा थांबून जाते, अशा आणि टॅक्स वाढतच जाते आणि सामान्य नागरिकांकडून त्यांच्याकडून जप्ती करून वसूल केल्या जाते. ही प्रथा बंद होईल का म्हणा पाहिजे. टॅक्सच्या बाबतीमध्ये काय चाललंय याच्यापेक्षा आपल्याला नियमानुसार आणि कसं टॅक्स आपल्याला वसूल करता येईल हे महत्त्वाचा माझा भाग राहील. की आता काय चाललंय याच्यापेक्षा तुम्ही मला त्या निदर्शनास आणणं बाबी खूप गरजेचंच आहे, ते तुम्ही आणाल. पण आपल्याला सगळ्यांना, जसं आता मॅडमनी पण सांगितलं की सगळ्यांना समान पद्धतीने वागणूक देऊन पुढे जाणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने नक्कीच विचार केला जाईल. मॅडम, तुम्ही पहिले अमरावती शहराचा अभ्यास करा. पहिले अभ्यास करताना पहिला दिवस आहे, तुम्हाला आमचा परिचय नाही आणि अमरावतीकरांचा परिचय नाही. तुम्ही पहिले अभ्यास करा आणि 1 महिन्यानंतर पुन्हा अशी प्रेस कॉन्फरन्स बोलावून काय समस्या आहे आणि त्या कशा प्रकारे आपण सोडवू शकतो नक्की. याची आम्हाला माहिती द्या. नक्की नक्की तसंच करू आपण. मोठ्या प्रमाणात आहे, परंतु सर्व ते छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी व्यापलेलं आहे. मी सगळे त्यांना सुद्धा हा विषय मांडला होता त्यांच्याजवळ, पण त्यांनी ते अतिक्रमण काही केलं नाही. भाजीपालेवाले म्हणा किंवा हातगाड्यावाले रात्रीच्या गाड्या लावून रस्ते ब्लॉक करून टाकतात. त्याच्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे अमरावती शहरामध्ये. त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे आणि आपण 1 महिना अभ्यास करा शहराचा, ते पण सोडवा आणि नंतर भावना 1 महिन्यात चालेल, आपण तसंच करू. पार्किंगपेक्षा जास्त पार्किंग एवढं भयंकर. ते लोक काय करतात, आठवड्यामध्ये सगळं ती शिजवतात. आम्ही बजेटीला लोक जेव्हा तिथून जातो तो घाण वास आणि त्यांचं ते राहणीमान उघड्यावर झोपणं, ते सगळं एवढं घाण प्रकार दिसतो तो, त्याच्यावर जरा थोडं बरं, कारण पार्किंगच्या सगळं ते आहे. बरोबर. मला आपलं जर सगळ्यांचं झालं असेल तर एक औपचारिकता म्हणून मला सगळ्यांची ओळख करून दिली तर बरं होईल. म्हणजे त्यानिमित्ताने तुमचं म्हणजे वृत्तवाहिनी किंवा आपली इलेक्ट्रॉनिक जी काही असेल ते आणि आपलं नाव असं मला सांगितलं तर बरं होईल. मॅडम, प्रदीप भोजे या संपाद सिटी न्यूज चॅनल. प्रवीण शेकोकर, विदर्भ प्रधान संपादक. उद्योग भालेकर लोकमत, कृष्णा लोखंडे सकाळ, योगिनी अंडा विदर्भ मतदार, रिया आवारी वृत्तकेसरी, लोकशाही वार्ता, राजलक्ष्मी केशवराय, युवा काँग्रेस, संत मुलांनी नवीन कपिले, चेतन ठाकूर, प्रतीक लक्ष्मण, विजय दाभोळीकर, दैनिक भास्कर, महेश कटलकर, दैनिक पुणे, अनिल मोनोत, प्रेरणा भोज,
प्रवीण नॉर्मल रोहित ठाणे सिंगच्या जयश्री चाटला प्रीती साऊथ वुमन्स 20%. माझी अजून एक आपल्या सर्वांना विनंती राहील. बऱ्याचदा असं होतं की प्रशासनाला एक मागे पण सॉरी वैभव चिंचाळकर दिव्य मराठी. कोणतं हे मंड्या अमरावती मंड्या बऱ्याचदा असं होतं की प्रशासनाला एखादा विषय वेगळ्या पद्धतीने हाताळावा लागतो किंवा प्रशासनाची बाजू जे काही बाहेर चाललेलं आहे ते वेगळ्या पद्धतीने सुद्धा मांडलं जाऊ शकतं. तर माझी तुम्हाला हीच विनंती की एखादा नाजूक प्रश्न असेल की जेव्हा जनकल्याण हिताचा प्रश्न आहे आणि तो जर आपण पेपरमध्ये देताना जर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन बाजू असतात, पण सकारात्मक पद्धतीने दिलं तर त्याच्या वेगळ्या पद्धतीने हे होऊ शकतं, लोकांपर्यंत पोहोचू शकतो. नकारात्मक दिला तर वेगळा होऊ शकतो, हे तुम्हाला मी सांगायची आवश्यकता नाही. पण असा कुठला जर नागरिकाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न असेल तर माझी तुम्हाला ही विनंती राहील की तुम्हाला जर काही थोडी जरी शंका असेल की बाबा प्रशासनाकडून हे घडले ते चुकीचं आहे, कधी कधी असं होऊ शकतं की प्रशासनाच्याही चुका असू शकतात, तर ते तुम्ही पहिला खात्री करून मग बातमी दिलेली बरी राहील असं मला वाटतं. की आणि माझी हीच पद्धत आहे की मला अजिबात तुम्हाला कुणालाही चुकीच्या बातम्या देऊन अंधारात ठेवायला आवडत नाही. जे काही आहे ते खरं आणि स्पष्ट सांगायलाच आवडतं. तर त्या पद्धतीने आपण पण कुठेही आपल्याला वाटलं की हे चुकीच्या पद्धतीने जायला लागले किंवा तुमची शंका जरी कुठली असेल तरी संपर्क साधून मग बातमी दिलेली मला आवडेल जास्त. की खात्री करूनच बातमी द्यायची. असं आहे की एखादी बातमी असली, आम्हाला काही माहिती विचारायची असली, सपोज उपायुक्तांना, ऍडिशनल कमिशनरला किंवा तुमचे स्वास्थ्य अधिकारी असे जाधव महान व्यक्ती, ती कधी फोनच उचलत नाही. महापालिकेच्या मॅक्सिमम अधिकारी 7 नंतर फोनच उचलत नाही. एखादी बातमी आम्ही छापली, दुसऱ्या दिवशी लगेच PR होता, यार चुकीची बातमी आहे, नोटीस पाठवते आमचे पत्रकार. हो ते तर म्हणूनच आपण PRO ठेवले. तुम्हाला जर जरा जरी काही वाटलं की यांनी संपर्क साधला नाही तर आम्ही तर आता सर्वांना सूचना देईन की बाबा, पण एक आहे की किती जणांचे फोन नाही. कालचा विषय तर मी तुम्हाला सांगते. काल मला स्वतःलाच मी आज सकाळी चार्ज घेणार होते. मला स्वतःलाच काल अगदी 1 तास आधी समजलं की मॅडमना निघायचं आहे, नानायसे मॅडम थांबलेले आहेत तर CTC करून घ्यावी. हा विषय अगदी 1 तास आधी झाला आणि त्यामुळे मला वाटतं की अगदी मोजकेच अधिकाऱ्यांच्या समवेत आमचं हे झालं. आणि आज मी मग भूषण साहेबांना विचारलं की अरे आपल्याला गपेश हो म्हणे माझ्यावर सगळे नाराज झाले, तर त्यांच्यावर नाराज व्हायचा काही विषय नाही. 1 तासामध्ये त्यांना जर कुणी निर्देश दिले असतील तर मीच ऑन दी वे होते, मी डायरेक्टच इथं आली. त्यामुळं असा काही विषय तुम्ही गैरसमज पण कधी कधी होतात, तो असा मला हेच सांगायचं की हेही गैरसमज होऊ शकतात. ही फॅक्ट आहे की मला स्वतःलाच 1 तास आधी समजलं की मी नागपूरवरून इथं पोहोचेपर्यंत वाटेत समजलं की आपल्याला डायरेक्ट ऑफिसात जाऊन आजच चार्ज घ्यायचे. त्यामुळे तुम्ही किती सगळेजण खूप कमी होते सगळे. रिक्वेस्ट अच्छी है, हाँ, आप भी बहुत बिजी रहते अपने काम में क्योंकि अपना काम का आ रहता है, लेकिन मीडिया वाले भी अनावश्यक कभी फोन नहीं करते. जब बहुत ज्यादा आवश्यक हो तभी वो आपको फोन करते. फिर हम एक काम करते, मुझे लगता है यहाँ पे अपना मीडिया सेल तर असेल ना आपला PRO. तर मग जी काही इम्पॉर्टंट बातम्या असतील ना तर त्या आपल्या विभाग प्रमुखांनी किंवा तुमच्याकडे एखादा प्रश्न आला तर तो त्या संबंधित विभाग प्रमुखांशी बोलून त्यांना ती द्यायची बातमी. एवढं तरी आपण काहीतरी त्याच्यामध्ये सिस्टीम लावायला पाहिजे. नहीं मालूम है मुझे, कंप्लेंट बॉक्स लंबा रहेगा, मुझे उसकी आदत है मुझे. और जब तक कंप्लेंट बॉक्स ऐसे भर ऊपर भी नहीं होता ना तब तक चलता रहता है.